त्यांच्याकडूनच मसाला घेतलेला होता, स्वामी समर्थ यांच्याकडून. तर छान असतो मसाला, स्वच्छ पण असतो, त्यामुळे त्यांच्याकडूनच आम्ही दरवेळेला मसाला घेतो. आणि मग त्यांना मी विचारलं की मी करू ना व्हिडिओ, मग तो म्हटला हो. आणि मग ह्याच्या दुकानामध्ये जाऊन आम्ही सगळं मसाल्याला लागणारे सगळे पदार्थ घेतले. म्हणजे जे जिन्नस लागत आहेत ना आपल्याला, गरम मसाले, खडा मसाला, ही बघा, ही संकेश्वरी मिरची, लवंगी मिरची, नंदुरबार मिरची, चोपडा मिरची, असे प्रत्येक मिरचीचे प्रकार आहेत. काश्मीरी मिरची, मग तिथे हळद आहे, मग बाकीचे खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा, हीच आई तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना. तर आता बघा, आम्ही हे सगळं साहित्य बघून कळलंच असेल का काय करणार आहे. तर आणले, बाजारात गेलेलो काल, आणलं सगळा मसाल्याचं साहित्य. आता मसाल्याचं साहित्य आणलं तर हे धने निवडायला घेतले. मोनिका खोबरं किसून घेते. तर आता आपल्याला, आम्ही गेल्या वेळेला म्हटलेलं ना की मी काळा मसाला दाखवणार आहे, तर काळा मसाल्यासाठी खोबरं लागतं, म्हणून मग धने निवडून घेते. सगळं साहित्य निवडून घेऊया आणि खोबरं किसून घेते. हे सगळं असं साहित्य आणलेलं आहे. मुलींनो, तुम्ही बाजूला व्हा, आता तुम्हाला ठसका लागेल. ए मुलींनो, तुला ते थोडं खोबरं दे तिला. चल तिकडे चल. संकेश्वरी मिरची ही अर्धा किलो घेतली. ही निवडायची आहे का एक. आता ही काश्मीर ह्याची आहे, ही आहे, याने चांगला असं ना घट्टपणा येतो ह्याने. ही थोडी निवडायची आहे, ही निवडूया आता आपण. आणि भाजीला ना असा घट्टपणा येतो नाही का. म्हणजे सगळ्याचं महत्त्व आहे का, ही संकेश्वरी आपण मालवणी मसाला करतो तर संकेश्वरी लागतोच नाही का आपल्याला. आणि ही लवंगी मिरची, ह्याने तिखटपणा येतो आणि ह्याने चांगला रंग येतो, ह्याने घट्टपणा येतो आणि चव येते नंदुरबारची आहे. तर अशी ही सगळी ही संकेश्वरी फक्त मी अर्धा किलो घेतली संकेश्वरी, आणि ह्या बाकीच्या पाव किलो हां. हे धने घेतले अर्धा किलो, खोबरं घेतलंय हे पाव किलो, म्हणजे पाव किलोनी एक वाटी घेतले, अर्धा किलोला थोडंसं कमी. आणि पाव किलो हा कांदा, पाव किलो कांदा घेतला, वाळलेलाच कांदा भेटतो ना तो घेतला. आणि 30 ग्राम मिरे घेतले, ते 30 ग्राम मिरे. हिंग घेतले 30 ग्राम. हळकुंड घेतलेत, ते हळकुंड घेतलेत 30 ग्राम. बडीशोप आहे ना, ती 30 ग्राम घेतात, पण मी पाव किलो घेतली बडीशोप, कारण आपल्याला मालवणी मसाला करायचा आहे. तर मालवणी मसालामध्ये बडीशोप आणि धने जास्त लागतात, म्हणून मग बडीशोप पाव किलो घेतली. खसखस घेतले 50 ग्राम. आणि ही काळी मिरी ती घेतली 50 ग्राम. ओवा घेतला आहे 20 ग्राम. हां. आता हा लवंग आहे, लवंग घेतले 15 ग्राम. ही दालचिनी घेतली 25 ग्राम. आणि हा हिरवी वेलची घेतली, ही हिरवी वेलची घेतली 10 ग्राम. आणि शहाजिरे
आपण किती घेतले? 15 ग्राम घेतले. ही सुंठ घेतली 25 ग्राम. जायफळ 1 घेतले. हे 1 जायफळ घेतले आणि जायफळ 1च घेतले. त्रिफळा घेतल्या, ह्या त्रिफळा घेतल्यात 15 ग्राम. मसाला वेलची घेतली ही 15 ग्राम. रामपत्री घेतली, ही रामपत्री घेतली 20 ग्राम. जावित्री घेतली ही 20 ग्राम. 10 ग्राम घेतली. आणि हे दगडफूल आहे, हे दगडफूल घेतलं 10 ग्राम. तेजपत्ता घेतला 5 ग्राम असा घेतला. आणि ह्या मिरच्या आपण तर बघितल्या, ह्या मिरच्या घेतल्या. फक्त आता गेल्या वेळेला मी तुम्हाला म्हटलेली ना मी काळा मसाला दाखवते म्हणून. तर काळा मसाला आपण त्या दिवशी दिवाळीच्या वेळात बनवला होता आणि दिवाळीनंतर आपण मालवणी मसाला बनवला. भरपूर मिरच्या होत्या. मग त्यापैकी आपण ही संकेश्वरी, मालवणी मसाल्याला ही संकेश्वरी लागतेच लागते, त्यामुळे ही संकेश्वरी जास्त घेतली. आणि ह्या बाकीच्या सगळ्या पाव किलो घेतल्यात. बेडगी मिरची, ही कुठली ती तो म्हटला ती जळगावची, नंदुरबार, म्हणजे रंगासाठी काश्मीरी मिरची, तिखटासाठी बेडकी मिरची, अशा ह्या सगळ्या किती झाल्या? 1 2 3 4 5 6 7 प्रकारच्या मिरच्या घेतल्या. तर ह्या फक्त संकेश्वरी अर्धा आणि बाकीच्या सगळ्या पाव किलो घेतल्या. अशा मिरचीमध्ये आहे ना, हे इकडे प्रत्येक मिरचीमध्ये वेगळे वेगळे गुणधर्म आहे ना, की एकामध्ये तिखटपणा येतो, एकामध्ये घट्टपणा येतो, याच्यामध्ये रंग येतो, यात रंग येतो, याच्यामध्ये चव बदलते. चव म्हणजे छान होते. आणि संकेश्वरी तर मालवणी मसाला आहे, तर ही तिखटासाठी पण आणि रंगासाठी पण आणि चवीसाठी पण ही असते. मग असं हे करून आता आपण काळा मसाला बनवूया. मालवणी मसाल्यामध्ये खोबरं आणि कांदा नसतो आणि काळ्या मसाल्यामध्ये खोबरं आणि कांदा टाकायचा, एवढंच फरक आहे. तर मग तुम्ही आता जिरे पण 150 ग्राम, म्हणजे जास्तच घेतलेत मी जिरे. आता मस्त असे भाजून घेते. असा मस्त मसाल्यांचा वास येतोय ना, मस्त दरवळतोय छान असा, खूपच सुगंध बघा. आणि हे भाजून घेऊया मस्त. त्रिफळा, त्रिफळा पण म्हणतात त्याला आणि चक्रीफूल पण म्हणतात. तर हे आपण तळून घेऊया. चल, मसाला वेलची सुगंधासाठी तर हिरवी पण पाहिजे आणि ही मसाला वेलची पण भाजून घेते. आता आपण थोडंसं तेल टाकू. आता थोडासा तेलात भाजून घेऊ आपण. हा गरम हा मसाला आहे ना, तो तेल टाकले मी, तेलामध्ये ही तळून घेते. काळा मसाला आहे ना कारण आपला, म्हणून. दालचिनी करून घेऊया. हे लवंग भाजून घेऊया. आणि मसाला आहे ना जाळायचा नाही, म्हणजे असं त्याचा वास असा खरपूस राहिला पाहिजे ना, म्हणून मग सुंठ भाजून घेऊया. जायफळ तर 2 घेऊया, ह्याच्यात एक, ह्याच्यात एक. आता सुंठ घेऊया. सुंठाला पण थोडंसं टाकते, तेल टाकते. गेल्या वेळेला आपण तेल नव्हतं टाकलं नाही का, आता हे या वेळेला तेलामध्ये हे करून घेते. सुंठ बारीकच गॅस आहे, तरीसुद्धा बघा किती काही गोष्टी, जसं धने जिरे भाजायला थोडा वेळ लागतो नाही का, याच्यामध्ये थोडं लवकर करावं लागतं काही गोष्टी. आणि मग हे बाहेर बघ 2000 रुपये 1500 रुपये असा मसाला असतो किलो रेडीमेड. त्याकडे 1200 रुपये होता काळा मसाला. असं आपण घ्यायचा तो. आणि आपण बनवल्याचं ठीक आहे, आपण बनवल्याचं कसं ना एक मस्त असतं ना,
कोणी म्हटलं की अरे वा भाजी मस्त झाली, तर मग आपल्याला असं म्हणणं मी बनवलं आहे, मी बनवलं आहे. मसाला. आणि आपण बनवण्याची वेगवेगळंच हे असतं ना, की आपण बनवलं आहे असं. त्यामुळे जरा बरं वाटतं, म्हणजे असं आपण स्वतः बनवल्याचं आणि एक वेगळंच असतं ना त्याचं. तर हळद पण आपण अशीच हे करून घेऊ. आणि 5 देवासाठी घेतली मी, लेकुरवाळी घेतली. मग तो म्हणे ठेवा बा तुमच्या हातातच ठेवा, त्याचे पैसे नका देऊ. 5 घेतल्या मी, आपल्याला देवाला मांडायला लागतात ना. तो दरवेळेला नाहीच घेत त्या 5 याचे पैसे, मग तो राहू द्या. हे असे हळकुंड छान असे हे करून घ्यायचे. असं खूप असं ना. मग आधी तर काय काय असं आई 10-10 किलो आणायची बरं का. सगळ्यांना द्यायला लागायचं ना, सगळ्या मुलींना द्यायची ना आई 10-10 किलो असा. म्हणजे 10 किलो बनवायची आणि मग 2 किलो 1 किलो जशी फॅमिली तसं तसं द्यायची. मग ती आईचं वेगळंच असतं नाही का. कोणतीही आईचं असंच असतं ना, तिला वाटत असतं ना आपण आपल्या मुलींसाठी काहीतरी करावं, मुलींसाठी द्यावं. मग नंतर मग ती स्वतः आई बनते मोठी, मग तिला द्यायचं असतं नाही का. आता माझी सायली चांगली असते, मग मी सायलीला द्यायला, मग तिला पण द्यायला अजून वाढवला असतं नाही का मसाला. पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मग आम्ही मैत्रिणी शेअरिंग करतो बघ नाही का. मंजुषाला हिला नाही का गेल्या वेळेला दिलेला मी, हे छान झाला ग तुझा मसाला. मग तिचा आला का लोणचं, आपण शेअरिंग करतो नाही का. बरं वाटतं तेवढंच नाही एकमेकांचं. चल आता हा काढून घेऊया. हा छान असा भाजून घेते तेजपत्ता. आणि मसाला आता सगळ्या गृहिणी लागल्या असतील मसाला करायच्या मागे नाही का. तर तिकडे पण एवढी गर्दी असते माहिती का, लाईन असतात 2-2. आता इथे पण आपल्या इथे काय माहिती आता 2-2 दिवसानंतर मग नंबर लागतो ना मग हां डंकेवर. मग छान असा जेवढा सुंदर. आणि मग ह्या आम्ही मैत्रिणी पण आम्ही एकमेकांना मग बघ माझा मसाला कसा झाला, तुझा मसाला कसा झाला. कारण मग प्रत्येकाच्या आपण तेच टाकतो समज आहे की नाही, पण प्रत्येकाच्या हाताची वेगळी चव आणि प्रत्येकाचं काहीतरी कमी जास्त असं टाकणं असतं ना, त्यामुळे वेगळं असं होतं. आता भाजून घेतला मसाला, तेजपत्ता. चल आता ह्याच्यात टाकूया. टाकून घेते हिंग. हिंग हिंग आपण बर्नीमध्ये पण ठेवतो हिंग नाही का. आणि असा हा त्यामध्ये पण टाकायचा मसाल्यामध्ये, मग पण हे होतं. आणि हे जायफळ आहे. जायफळ याच्यामध्ये एक टाकते आणि याच्यामध्ये एक टाकते. हे पण भाजून घेते, पटकन काढते नाही का. उन्हामध्ये काल दिवसभर उन्हामध्ये कडक उन्हामध्ये ठेवल्या होत्या. थोडं आभाळ आलेलं पण जरा उन्हामध्ये वाळून घेतलं. मग आता जरासं हे केलं तरी सुद्धा चालेल ना, म्हणून आता ह्या मिरच्या आता भाजून घेते. थोड्याशा भाजून घ्यायच्या आणि मग नंतर तेल टाकायचं, कारण मग नंतर ते धुमतं ना. ही दुसरी ठेवली. मुलींना ना रूममध्ये ठेव, धुवेल ना. तर या सगळ्या मिक्स करून घेतल्या, वाळायला टाकलेल्या ना, तर मिक्सच केलं. आता हे सगळं भाजून घेऊया. 10-10 ग्राम. आणि आता हा मालवणी मसाला. मग मालवणी मसाल्याला मिरची जास्त घेतली, याला मिरची जास्त घेतली आणि हा मसाला, असं 2 डब्यामध्ये आपण हे दळायला देणार आहे. तर आता हे होते तुम्हाला कसा झालाय तो. आता हा डंकेवर घेऊन जाऊया.
नटराज किराणा अँड जनरल स्टोर. आणि ह्या ताई मसाला दळतात आणि दरवर्षी आम्ही ह्याच ताईंकडे मसाला दळायला देतो आणि प्रामाणिकपणे आम्ही डबा सोडून जातो. त्या व्यवस्थित आम्हाला करून देतात. म्हणजे पहिल्यांदा मी लालबागला द्यायची कांडप यंत्राकडे मुंबईला. आता तरी खूप वर्ष झाले ना, मी 8-1 वर्ष झाली मी तुमच्याकडे देते. तर मग या ताईंकडे आम्ही मसाला दळतो. काय ताई तुमचं नाव? आडावकर. हां, डावकर आहेत ना. तर अशा ह्या ताई छान छान अशा आमचा मसाला दळून देतात आणि आमची भाजी छान छान होते. इथे यांचं असं, हा पहिल्यांदा इथे दळला जातो मसाला त्या कांडप यंत्रामधून आणि हा मग नंतर चाळून मग दिला जातो. आता आपण याच्यावर लिहून पाठवलं होतं की हा मालवणी मसाला. हा मालवणी मसाला आपला हा एवढा झालेला आहे. आता हा बघा, आता चाळून घेते आणि हा बघा, हा आपला मालवणी मसाला हा आपला झाला. किती मस्त सुगंध सुटलाय ना. आणि त्यांनी ना, त्या ताईंनी चाळून वगैरे देऊन मग हे असं निघतं त्याचं. म्हणजे मसाल्यात वापरलं तर वापरू शकतो, मसाल्यात जर दळणं झालं तर, पण शक्यतो होत नाही, नाही का. तर आपण आता हा मसाला आता आपण ह्या बर्नीमध्ये भरून घेऊया. त्यांना काय करायचं, हा हिंगा आपण गरम करून घेतलाय. आता ह्या डब्यामध्ये ठेवून द्यायचा आणि ह्या डब्याला अशी धुरी द्यायची त्याची, याची हिंगाची. आणि मग ह्या डब्यामध्ये आपण याला मसाला भरायचा. चला आता भरून घेते. झालेलं आहे ना. त्यांच्याकडे चाळणी होती, त्यांनी हे करून दिलेला. असा हा मस्त मालवणी मसाला आपला झालाय. इतका सुगंध सुटलाय आणि मस्त असं हे झालंय है ना. तर असा आमचा हा मालवणी मसाला झालाय. पहा किती सुंदर झालाय. तर 2 किलोचा झाला हा मसाला, मालवणी मसाला. आणि काळा मसाला पण 2 किलोचा झाला. हा मालवणी मसाला इतका सुंदर आणि रंग पण इतका सुंदर आलाय की नाही. कारण आपण रंगासाठी तो घट्टपणा यावा त्यासाठी आणि चव खूप छान लागावी यासाठी अशा छान अशा मिरच्या घेतल्यात आपण सगळ्या. याच्यामध्ये असा हा आपण भरून ठेवूया. त्याचा फोटो काढून घ्यायचा. हिंग तर हा आपण काय करायचा, याच्यामध्ये ठेवून द्यायचा की जेणेकरून हिंगामुळे काय होतं की हा चांगला राहतो मसाला. ही अशी बरणी आपण हवाबंद बरणी केली. पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतले मस्त आणि आता आपण याच्यामध्ये भरून घेतला. आता ही आपण जय अंबे. बघा आता किती, बघा असा आवडला का तुम्हाला मसाला, तर मग नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.